पदोपदी रे तोवर तुझी काळजी वाहीन, साथीत या साथ द्याया बघ इथेच राहीन. सारे निवारून मग पंढरीस मी जाईन, बाळा चंद्रभागेतील तुझी वाट मी पाहीन. बाळा चंद्रभागेतील तुझी वाट मी पाहीन. वेलकम टू आवर न्यू व्लॉग. तर आज आपण आहे वेळापूरमध्ये. आज आमची दिंडी इथे थांबल्या. आज दिवसभर माझा पूर्ण रील्स एडिट करतच गेला आहे. आता दुपारचे 2 वाजल्यात. आता काहीतरी खाऊन येतो कारण भूक खूप लागल्या. मस्तपैकी दही धपाटे खाल्ल्यात. आता एवढी झोप यायला लागल्या परत एकदा, कारण आज पूर्ण दिवस कंटाळवाणाच गेला आहे. मस्तपैकी फिरत फिरत रोडवर आलो मी. सगळे वारकरी चालल्यात. संध्याकाळचे 7 वाजल्यात. इथंच रोडवर जरा आराम करूया म्हणलं. मस्त गार वारं सुटले. आज थोडा आराम करूया म्हणलं. प्रणव भाऊ पण आल्यात. प्रणव भाऊ फक्त रिंगण बघायसाठी आल्यात एक दिवस. उद्या रिंगण बघून ते परत रिटर्न जाणार आहेत. संध्याकाळची वेळ आहे. मस्त गार वारं सुटले आणि कंटिन्यू कानांवर भजनांचा आणि अभंगांचा आवाज येतोय. गुड मॉर्निंग ब्युटी. तर आज आहे आपला वारीमधला 4था दिवस आणि शेवटचा दिवस. कारण आजचं रिंगण झाल्यावर आता आपण पंढरपूरला जाणार आहे. हे रिंगणला गर्दी बघा किती व्हायला लागली. मस्तपैकी आता चहा आणि वडापाव खाऊन घेतला आहे आणि आता आलोय कपडे इस्त्री करायला. हा फक्त एकच शर्ट आहे इस्त्री करायचा आहे. हे मामा मस्त इस्त्री करून द्यायला लागला. ते असं जुगाड केलं आहे सिलेंडरवर. ते अशा वारकऱ्यांचे खेळ सुरू आहेत. आता रिंगण थोड्याच वेळात सुरू होणार आहे कारण पालखी जवळ आल्या. हा असा ध्वज पळवला 2 वेळा पळवला की मग देवाचा घोडा येतोय. आता हा शेवटचा राऊंड आहे. आता घोडा येणारच आहे. आज सकाळपासून पाऊस सुरू आहे. बारीक बारीक पाऊस यायला लागलाय. आता बारीक सर येऊन गेल्या. वारीतील ही एक परंपरा आहे की घोडा जिथून पळतोय तिथली माती उचलायची आणि आपल्या शेतात वावरात टाकायची, कारण आपलं पीक चांगलं येते. तर फायनली आता रिंगण पूर्ण झाले. आता काहीतरी नाश्ता करूया आणि आपल्याला पंढरपूरला निघायचं आहे. पाऊस नाही त्याच्या आधी मला इथून जायचं आहे. नेहमी रिंगण 2 वाजता होते. आज लवकर आवरलं. फायनली थोड्या अंतरावर आल्यावर बस मिळाल्या. आता आपण चाललोय पंढरपूरला. सकाळी लवकर उठलोय त्यामुळे जरा कंटाळा आलाय. जर पंढरपुरात जाऊन थोडा आराम करतो. हे बघू शकता आता आपण आहे पंढरपूरमध्ये. गर्दी किती आहे. मी आत्ता आहे पंढरपूरमध्ये. हे बघा वारकरी यायला सुरू झाल्यात. मी इथे पलीकडे राहिलो आहे. इथे आपलं सामान आहे. आपलं चार्जिंग लावलं आहे. सगळे कपडे सुकत ठेवलेत आणि हा बाकीचा पसारा आहे तो इथे मांडून ठेवला आहे. त्यातले निम्मे कपडे आता सुकत ठेवलेत. आता थोडं बाहेर फेरफटका मारून येऊया. आत्ता मी आहे मंदिराच्या समोर आणि तुम्ही बघू शकता दिंड्या यायला सुरू झाल्यात पंढरपुरामध्ये. आज थोडं आभाळ आले त्यामुळे गरम पण जास्त व्हायला लागले. आणि दुसरं म्हणजे मास्क लावला आहे कारण व्हायरल इन्फेक्शनचे चान्सेस जास्त आहेत. सकाळपासून विकनेस पण आल्यासारखं वाटतंय. आत्ता मी येऊन बसलो आहे कासर घाटावरती. ऊन बघा किती पडले. कडक ऊन आहे एकदम. मस्त आता नाश्ता केला आणि इथे येऊन बसलो आहे. ही आपली आहे चंद्रभागा नदी. भाविक येऊन इथे सगळे आंघोळ करत आहेत. मी पतंग तुझ्या हाती धागा, 4 वेदाचा केला पतंग, आतवतीला पांडुरंगा मी पतंग तुझ्या हाती धागा. मंदिराच्या बॅक साईडला जे हॉटेल दिसतंय तिथं आलो आता आपण मिसळ खायला. मी ऑर्डर केला कोल्हापुरी मिसळ. नाव तर कोल्हापुरी आहे पण आता टेस्टला बघूया कशी आहे. टेस्ट एकदम ओके ओके आहे, पण आपल्या इकडचा जो झणझणीतपणा आहे रस्स्याचा तो यात नाही आहे. संध्याकाळचे 6:30 वाजल्यात. रूमवर बसून कंटाळा आलेला कारण दिवसभर व्हिडिओ एडिट करत होतो. आता थोडं म्हटलं बाहेर फिरून येऊया.
आता लवकर मसाले दूध पिऊन रूमवर परत जायचं आहे, कारण आता हरिपाठ सुरू होणार आहे. दे संजीवना हरी पाठ समाधे संजीवना हरी पाठ समाधी ताईचे बसून कराय कसे जन्मभूमि की काशी विश्वनाथ की भुवन सुत हनुमान की बोलो रे भाई सब संतान की बोलो रे भाई सब भक्तन की धर्म की अधर्म का प्राणियों में विश्व का धर्मांतरण वंशहत्या भारत अखंड सकाळचे 9 वाजल्यात. मी आलो आता मंदिराच्या समोर नाश्ता करायला. गरमागरम वडापाव घेतला आहे. आज आपला आहे पंढरपूरमध्ये 3रा दिवस. उद्या आषाढी एकादश आहे. गर्दी बघा किती लोक यायला लागले. हे बघा चंद्र. नाश्ता करून झाला आहे. आता मी चाललो आहे मंदिराकडे. गर्दी बघा किती झाल्या. मंदिर सजवायचं काम सुरू आहे सकाळपासून, कारण उद्या आषाढी एकादश आहे. आज रात्रीपर्यंत हे पूर्ण होईल. तोपर्यंत आपण चंद्रभागेवर जाऊन येऊया. टप्प्याटप्प्याने सोडलं जातं. आधी हे लोक पुढे येणार, मग ते लोक सोडणार. अशा एक दिंड्या सोडल्या जात आहेत, कारण गर्दी खूप जास्त झाल्या. ऊन खूप जास्त झालं आणि गर्दी पण इथे जास्त झाल्या, त्यामुळे थोडा वेळ आराम करायसाठी इथे बसलोय. इथे पलीकडे चंद्रभागामध्ये भाविक स्नान करायला येत आहेत. पावसाचं वातावरण झालंय, त्यामुळे जास्तच गरम व्हायला लागलंय. संपू देगा मोह मनीचा वासना सुटावी हो, जन्म उभा चरणीची त्या वीट देवा भावी हो, दळसन कोसोनियाचा पायरी मिळावी हो, सावळा सुखात तुकी. संध्याकाळचे 5 वाजल्यात आणि मी आता आहे पंढरपूरच्या बाहेर जो रेल्वे ट्रॅक आहे तिथे, कारण इथूनच सगळ्या पालख्या पंढरपूरमध्ये एंटर करतात आणि इथंच त्यांचं स्वागत केलं जाते. थोड्याच वेळात पालखी यायला सुरू होती. आम्ही आता ब्रिजवर थांबलोय. त्याचा जागा थोडी अपुरी असल्यामुळे शूट करता येत नाहीये. 14 फीट का हो गया. आपण आता थांबलोय पंढरपूरच्या मेन चौकात. इथूनच पालखी आत आली की पंढरपूरमध्ये ऑफिशियली एंटर झाली असं म्हणता येईल. गर्दी बघू शकता किती झाल्या. आतमध्ये जाऊन शूट करणं थोडं अवघड जाते.
ठेवतो तुला मी 2,002. आज आहे आपला पंढरपूरमध्ये शेवटचा दिवस, कारण उद्या आषाढी एकादशी आहे. कारण मी उद्याच घरी जायला निघणार आहे. जेवून झाल्यावर थोडा फेरफटका मारून या म्हणलं. सगळ्यांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. आता आपण आहे भारत भुवनमध्ये. हे हॉटेल मेन चौकात असल्यामुळे गर्दी जास्त आहे इथं. एक प्लेट शाबूवडा खाऊन झाला आहे. परत आम्ही एक प्लेट ऑर्डर दिली आता, कारण यांची चटणी खूप भारी आहे इथली. गर्दी एवढी झाली की क्राऊड आउट ऑफ कंट्रोल गेला आहे, म्हणून आम्ही एका साईडला थांबून बघायला लागलोय. सगळे पालखी आहेत त्याला. या गर्दीमध्ये असलं घाण अडकलोय, बाहेर पण पडता येणं झाले. पण एक प्लस पॉईंट आहे की इथून सगळ्या पालख्या बघायला मिळत आहेत, कारण एक पालख्या या रोडवरूनच पास व्हायला लागल्यात सगळ्या. सगळी होय. ज्या मेन पालख्या आहेत त्या सगळ्या गेलेल्या आहेत. आता संध्याकाळी जो रथ येणार आहे त्यासाठी आपण थांबणार आहे. हे बघा, आता संध्याकाळ झाल्या. देवाचा घोडा आता आलेला आहे. त्याच्याच मागे आता रथ आपल्याला बघायला मिळते. थोड्याच वेळात इथून रथ आता पास होणार आहे. गर्दी बघू शकता केवढी झाली. आणि मानसात आलो, हरी नामाचा गजर केला मला मी गावलो. जन्म झाला वारकरी, पाठ समजली खरी, देह देवाची पंढरी, विठू मनाच्या गाभारी, श्वास झालं जपमाळ. सगळ्या पालखींचं दर्शन झाले. आज रथाचं देखील दर्शन झाले. आता वेळ आहे निघायची. वारी पण संपलेली आहे आता. कडक ऊन पडले, त्यात हे ओझा आणि पाठीवरच आहे. आता रिक्षा पण मिळून झाल्या. आता चालतच बस स्टँडवर जायचं आहे. नशीब एवढं भारी आहे की रिटर्न जाताना पण संत एकनाथ महाराजांचा पालखी रथ पण पाहायला मिळाला आपल्याला. गुगल मॅपवर इथून असा शॉर्टकट दाखवायला लागले. लोक पण इथूनच चालल्यात. स्टँड जवळ आहे बहुतेक. इथून आई झोली छक्का आले. बॅकग्राऊंडला घंटी वेगळीच वाजली आणि माझी पण घंटी वाजून गेल्या. इथं आता बस सापडायला 2-3 तास जातील. चला ओल्ड मग मी बहुतेक चुकीच्या स्टँडवर आलेलो. कारण पंढरपूरमध्ये 4 स्टँड आहेत. कोल्हापूरचं स्टँड वेगळं आहे. आता ऑटो सापडते का बघूया. आहे बाहेर एक. ब्लॉग आवडला असल्यास लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की कसा झाला आहे.